नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंती येत आहे आणि या काळात एक गोष्ट हजारो भक्तांनी अनुभवली आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय दत्तगुरूंचा साक्षात आशीर्वाद देणारा आहे. असं म्हणतात की हा अध्याय दत्तगुरूंच्या कृपेचं दार उघडतो आणि हे सत्य आहे. हा अध्याय नशीब बदलू शकतो. जे नशीबवान नसतं तेही दत्तगुरू देतात. चला आज जाणून घेऊ हा अध्याय का वाचावा, त्यातील कथा काय सांगते, दुपारी कोणत्या वेळेत वाचू नये आणि वाचन केल्यावर दत्तगुरू दर्शन कसे देतात. 14व्या अध्यायाचा मुख्य अर्थ काय आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय म्हणजे भक्ती, धीर आणि दत्त स्वरूपाची परीक्षा सांगणारा अध्याय. या अध्यायात सांगितलं आहे की दत्तगुरू भक्ताला सोडत नाहीत, पण भक्ताची श्रद्धा तपासतात. भक्त मनाने कधी डळमळतो, कधी घाबरतो, कधी अडचणी वाढतात, तेव्हा महाराज पाहतात हा भक्त खरा आहे का, धीर धरतोय का. अध्याय सांगतो मनातील भीती नष्ट करणारी ऊर्जा, घरातील अडचणी कमी करणारा प्रकाश आणि मन शांत करणारी कृपा. या अध्यायातील कथा. या अध्यायात एक सुंदर प्रसंग आहे. एक भक्त दत्तगुरूंच्या कृपेने मोठा कार्य सिद्ध करतो, पण कार्याआधी त्याला कठीण परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा कोणती. त्याच्या मनात भय येतं, प्रश्न येतात, पण त्याने गुरुचरणाचा ध्यास सोडला नाही. तेव्हा दत्तगुरू म्हणतात भक्ताची परीक्षा घेतली जाते कारण त्याला मोठं फळ देण्यासाठी त्याला मजबूत करावं लागतं. भक्ताने परीक्षा सोडली नाही आणि शेवटी दत्तगुरूंनी त्याला दर्शन दिलं आणि त्यांचं अपार कल्याण केलं. ही कथा सांगते श्रद्धा असेल तर दत्तगुरू सदैव पाठीशी असतात. त्यांचा आशीर्वाद वेळेत मिळतो. चमत्कार तेव्हा होतो जेव्हा भक्त हार मानत नाही. चला तर मग बघूया हा अध्याय कधी वाचू नये हे खूप महत्त्वाचे आहे. हा अध्याय दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचू नये. हा किंवा 14वा अध्याय किंवा कोणताही अध्याय वाचू नये, कारण ही वेळ दत्तगुरूंची दिव्य दीक्षा मागण्याची वेळ आहे. यावेळी दत्त स्वरूपाची ऊर्जा अत्यंत प्रखर असते. तेव्हा अध्याय वाचल्यावर मन जड वाटू शकतं, बेचैनी येऊ शकते, शरीरातील ऊर्जा हलू शकते. म्हणून परंपरेगत सांगतात सकाळी सूर्योदयापूर्वी वाचा किंवा संध्याकाळी प्रदोष काळात हा अध्याय वाचा, पण दुपारी 12 ते 12:30 दरम्यान हा अध्याय वाचू नका. दत्तगुरू कसे दर्शन देतात. अध्याय वाचत असताना किंवा नंतर प्रत्येक भक्तांना विविध अनुभव येतात. ते कोणते अनुभव आहेत. स्वप्नात महाराजांचे पाय किंवा कडवं दाखवतात. अचानक मन शांत होतं, घरात गोड सुवास येतो, दत्त भजन ऐकू येतं, अंगभर शहारे येतात, एखादा साधू भेटतो, अचानक आपलं संकट दूर होतो. हे सगळं म्हणजे दत्तगुरूंचा संकेत आणि अप्रत्यक्षपणे दिलेलं दर्शन. जेव्हा तुम्हाला भीती कमी होते, मन आपलं स्थिर होतं आणि मनात मी आहे तुझ्या पाठीशी अशी भावना येते, तेच दत्तगुरूंचं दर्शन आहे. दत्त जयंतीपर्यंत हे का वाचावे. दत्त जयंतीपूर्व हा अध्याय वाचल्यास मनातील अंधार नष्ट होतो, घरातील अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगती होते, मनातील भीती
पूर्णपणे संपून जाते. अचानक नवीन संधी मिळतात आणि दत्तगुरूंची कृपा प्रकट होते. अनेक भक्त सांगतात, अध्याय वाचल्यावर घरातील ऊर्जा बदलते, रात्र शांत वाटते आणि काहीतरी चांगलं घडत असल्याचं आपल्याला जाणवतं. आजपासून दत्त जयंतीपर्यंत रोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचा. दुपारी 12 ते 12:30 दरम्यान वाचू नका, नंतर केव्हाही वाचा. शांत मनाने, विश्वासाने वाचा. दत्तगुरू तुमच्या आयुष्यात देतील ते तुम्ही प्रामाणिकपणे मागतात आणि जे नशिबात नाही तेही तुम्हाला दत्तगुरू मिळवून देतात. म्हणून तुम्ही हा अध्याय जरूर वाचा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.